नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण करणार आहोत कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क चिकन आणि त्याच्यासोबत बिर्याणी देखील करणार आहोत। तर मंडळी, बाहेरचं वातावरण तुम्हाला दिसत आहे माझ्या पाठीमागे, एकदम छान असं झालेलं आहे। तर मंडळी, चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मंडळी, आता आपण रेसिपी बघूया। तर मंडळी, इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर चला आता आपण चिकन धुवून घेऊया। तर मी एका पसरट भांड्यामध्ये हे चिकन टाकत आहे आणि आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर इथे चिकनला मीठ लावून घ्यायचं आहे आणि मीठ लावल्यानंतर हळद देखील आपल्याला चिकनला लावून घ्यायची आहे आणि चिकन वाफलत घालायचं आहे। तर आता हळद थोडीशी जास्त टाकायची आहे आणि त्याला सगळीकडे हळद आणि मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि हे चिकन आता आपल्याला वाफलत टाकायचं आहे। तर वाफलत टाकण्यासाठी आपल्याला कांदा देखील चिरायचा आहे, पण त्या अगोदर त्याला हळद आणि मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ लावून झालेलं आहे। आता आपण 1-10 मिनिटं असंच ठेवूया, तोपर्यंत आपण कांदा चिरून घेऊयात। चिकन वापरण्यासाठी इथे आपला कांदा देखील चिरून झालेला आहे आणि इथे गॅसवर आता मी पातेलं ठेवलेलं आहे। तर आता गॅस चालू करूया आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। इथे आपला कांद्याचा थोडासा कलर बदललेला आहे। आता आपण जे चिकनला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं, तर ते आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। ते चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला चिकन वाफलून घ्यायचं आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवून चिकन वाफलून घेऊया। आता या ताटावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं चिकन आतमध्ये वाफलतंय आणि ह्या पाण्यावर व्यवस्थित असं वाफरलं जात आहे आणि जास्त करून बाकीचं दुसरं गरम पाणी घालायची गरज नाही। तर हे पाणी गरम झाल्यानंतर हेच पाणी आपण चिकन वाफरलेलं त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि मग मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आता आपलं पाणी जे आहे ते आपलं गरम झालेलं आहे। तर मी इथे साईडला ठेवते आणि इथं बघा, जे मीठ आणि हळद आपण वापरण्यासाठी टाकले होते, तर त्याच्यावरच आपलं जे चिकन आहे ते वापरलेलं आहे। तर आता हे आपण हलवून घेऊया। तर आता हे मिक्स करून घ्या। तर याला बघा, आता आमचं याला पाणी सुटलेलं आहे आणि आता याच्यामध्ये जे आपण वर प्लेट ठेवलेली होती ते पाणी आता याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि असंच ताट ठेवायचं आहे। अजून थोडंसं त्याच्यावर पाणी ओतून घ्यायचं आहे आणि हे पाणी गरम झालेलं त्याच पाण्यावर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत मसाला मी तुम्हाला सांगते। तर मसाल्यासाठी काय काय लागणार आहे, तर इथं मी तुम्हाला सांगते। मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर इथं मी घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी जुडी कोथिंबीरची घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, लसूण एक 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 अख्खा मोठा कांदा घेतलेला आहे आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे। तर आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। तर इथं आता आपण तीळ आणि जिरं हे आपण भाजून घेणार आहोत, एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, जास्त करपून देखील द्यायचं नाही। जिरे आणि तीळ तडतडतील असे तडतडायला लागले की भाजायचं बंद करून घ्यायचं आहे। तर आता हे आपण भाजून घेऊया। इथे तीळ तडतडायला लागले, आता हे आपण काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तीळ आणि जिरे जे आहे ते आपल्याला साईडलाच काढून घ्यायचे आहेत, कारण ते कोरडेच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते एका साईडलाच दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे। तर पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊयात।
झालेला आहे, तुम्हाला दिसत आहे खोबऱ्याला असे डाग पडलेले आहेत. तर खोबरं काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये आता आपल्याला कांदा देखील भाजून घ्यायचा आहे. आता कांदा देखील आपण भाजून घेणार आहोत आणि कांद्यामध्ये देखील थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा. तर याच्यामध्ये आता मी तेल टाकते. तर इथे आता आपला कांदा देखील भाजून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये तिथं मी आलं आणि जे आपलं लसूण सोडून ठेवलेलं होतं तो लसूण देखील आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे. जास्त लसूण परतत नाही, थोडासा गरम होईल एवढाच परतून घ्यायचा आहे. आणि इथं मम्मीने मला दिलेले आहेत डाळं. तर तिनं सांगितलं चिकनमध्ये जर डाळं घातलं तर चिकनला छान असा स्मूदीपणा येतो आणि चिकनची ग्रेव्ही जी आहे ती एकदम छान होते. तर त्यासाठी इथं मी डाळं देखील घेतलेलं आहे. तर तिनं 2 चमचे इथं मला डाळ म्हणजे जे फुटाणे असतात ते दिलेले आहेत. तर ते देखील आता आपण भाजण्यासाठी टाकणार. ते भाजलेलेच असतात पण थोडेसे गरम करून घ्यायचे जेणेकरून मसाल्यामध्ये एकदम छान लागतात. तर इथे सगळा मसाला आता आपला भाजून झालेला आहे. तर मी या ताटामध्ये काढून घेते आणि आता आपल्याला हा मसाला थंड करून घ्यायचा आहे. मसाला थंड होतोय तोपर्यंत आता आपण आपलं चिकन बघूया. चिकन आपलं पूर्णपणे वाफरलं असेल तर आता ते शिजले का ते देखील बघूया. तर चिकन शिजण्यासाठी जे आपण वर पाणी घातलेलं होतं तेच पाणी याच्यामध्ये परत आणि एकदा ओतून घ्यायचं आहे. आणि इथे बघा तुम्हाला आता मी दाखवते चिकन आपलं कशा प्रकारे शिजलेलं आहे ते मी दाखवते. अजून एक 50% आपलं चिकन शिजलेलं आहे. तर अजून एक 50% चिकन शिजायचं आहे. तर त्याला असं झाकून ठेवायचं आहे आणि चिकन छान असं झाकण ठेवल्यानंतर चिकन व्यवस्थित शिजलं जातं. तर आता चिकन शिजवूया तोपर्यंत आपला मसाला देखील गार होते. मसाला थंड झाला की आपण मसाला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत. तर मंडळी आपली ही कोल्हापूरची चिकन सुक्का आणि रश्श्याची जी रेसिपी आहे ही तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. अजिबात विसरायचं नाही. आणि ही रेसिपी जी मी केलेली आहे आपला कोल्हापूरचा तडका जो आहे तो मी माझ्या मम्मीसाठी केलेला आहे. तर आपण तिला देखील नक्की विचारूया की तिला आपला जो कोल्हापुरी तडका आहे तो तिला कसा वाटतो ते ती देखील आपल्याला नक्की सांगेल. तर मंडळी चिकन करत असताना मम्मी माझी आली आणि मम्मी मला म्हणाली की तुला थोडीशी देखील मी मदत करू लागते. तर तिने जिरे आणि तेल मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि बाकीचा जो आपला मसाला आहे तो अजून आपण भाजून घेतलेला जे आहे ते अजून थंड होते. तर ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर ती म्हणली मी तुला मिक्सरला मसाला बारीक करून देते आणि त्याच्यानंतर तू कालवणाला फोडणी टाक. तर आता सॉरी मसाला आपला ती बारीक करून देणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मसाला तयार करून झाल्यानंतर आपण आपल्या चिकनच्या रश्श्याला आणि सुक्याला फोडणी देणार आहोत. अशा प्रकारे एकदम बारीक असे तीळ आणि जिरे जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत. ते हा जो मसाला आहे तर याच्यामध्येच आपल्याला ते परत मिक्स करून घ्यायचे आहेत. पण खोबरं आणि कांद्याबरोबर जर तुम्ही तीळ आणि जिरे भाजण्यासाठी टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा तीळ आणि जिरे जे आहेत ते बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर या मसाल्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आता आपला मसाला देखील थंड झालेला आहे. तर आता तो आपण मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहोत. तर सगळा एकत्र मिक्स करायचा आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. तर इथे आपलं कोथिंबीर जे खोबरं आहे ते थोडंसं बारीक झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्येच आपण ते तीळ बारीक केलेलं आहे. तर हे तीळ देखील आता आपण त्याच्यामध्येच ॲड करणार आहोत. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करून घेतलेलं होतं. तर आता हे आपण बारीक करून घेऊयात. तर इथे आता आपला मसाला एकदम बारीक असा करून झालेला आहे. तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे आता आपला मसाला तयार करून झालेला आहे. तर आता आपण जे गॅसवर चिकन शिजण्यासाठी ठेवलं होतं तर ते चिकन शिजले का ते बघून घेऊयात. तर या आता आपण चिकन शिजले का बघूया. तर इथे आपलं बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे. मी एक घेऊन बघते हातामध्ये. तर चिकन आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर आता हे खाली उतरून घेऊयात आणि सुक्कं करण्यासाठी आपण सुक्याला फोडणी देऊयात. तर 2 ते 2.5 चमचे होईल असं एवढं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम होते तोपर्यंत इथं मी एकदम बारीक असा उभा कांदा चिरलेला आहे. तर अशा प्रकारे सुक्कं करण्यासाठी आपल्याला कापलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत कलर लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे आता आपला कांदा भाजून झालेला आहे. तर आता जो आपण मसाला केलेला आहे तर आता तो मसाला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर निम्मा मसाला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. निम्मा आपण रश्श्यासाठी ठेवणार आहे. तर आता निम्मा मी याच्यामध्ये ॲड करते. मसाला चांगला
चांगला परतून घ्यायचा आहे, मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. तर इथं मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. तर मसाल्यामध्ये आपण कोल्हापुरी चिकन करतोय म्हटल्यावर आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आलाच. तर आता कोल्हापुरी कांदा लसूण मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मी ते 2 चमचे ॲड करणार आहे. तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करायचं आहे. तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता. तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद देखील टाकून घ्यायची. हळद मिक्स करूया आणि चिकन मसाला देखील ॲड करायचा याच्यामध्ये. आता थोडासा मी चिकन मसाला देखील त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसं इथं मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तरी ते मसाल्याला चांगला तर तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जे चिकन आपण साईडला काढून ठेवलेलं आहे तर ते आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन तयार झालेलं आहे. तर आता आपण रस्सा करायला घेऊया. तर मंडळी इथं तेल तापलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो मसाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि मसाला आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. तर मसाला आता भाजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला कांदा जरी टाकायचा असला तरी तुम्ही बारीक करून कांदा देखील टाकू शकता. पण कांदा आपण चिकन शिजवताना टाकलेला आहे त्यामुळे आता रस्सा करताना कांदा टाकायची काही गरज नाही. फक्त मसाला तेवढा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. मसाला जर व्यवस्थित परतला तर रस्सा एकदम चविष्ट लागतो. तर आता आपण मसाला परतून घेऊ. तर मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण कोल्हापुरी आपला कांदा लसूण मसाला टाकायचा. इथे मी 3 चमचे टाकणार आहे कारण रस्सा थोडासा जास्त करायचा आहे. त्यामुळे 3 ते 3.5 चमचे इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. 1-1.5 चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि जो आपला चिकन मसाला आहे तो देखील याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असे हलवून घेऊया. मसाल्याला पूर्णपणे चांगलं असं तेल सुटल्यानंतर इथे मी पाणी काढून ठेवलेलं आहे. तर हे आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता आपला मसाला पहिला भाजून घ्यायचा. मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे. तर आता जो आपण रस्सा काढून ठेवलेला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं ते गरम पाणी देखील ॲड केलं होतं. तर रस्सा तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही करू शकता. तरी तर मी रश्श्यामध्ये देखील गरम पाणी अजून थोडंसं ॲड केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. तर चिकन वाफलवत असताना देखील आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मीठ जेमतेमच टाकायचं आहे कारण लक्षात ठेवायचं आहे आपण चिकन वापरण्यासाठी देखील मीठ टाकलेलं होतं. तर आता चिकनच्या रश्श्याला उकळी येत्या तोपर्यंत आता आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया. तर इथे मी 150 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. तर या 150 ग्रॅम चिकनसाठी इथे मी 150 ग्रॅमच तांदूळ घेणार आहे आणि जास्त बिर्याणी करणार नाही. तर इथे मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर हे आता आपल्याला याच्या चिकनला लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आहे हळद. तर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. इथं आहे चिकन मसाला. तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही बिर्याणी मसाला देखील टाकू शकता. त्याच्यानंतर इथं आहे धनेपूड. तर धनेपूड देखील आपण टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे दही. याच्यामध्ये आपण 2 चमचे पडेल एवढं दही टाकणार आहोत आणि हे आता सगळं मिश्रण मिक्स करणार आहोत. आणि इथं जो आपण मसाला केलेला आहे तर तो देखील मसाला आपण चिकनला लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मंडळी चिकनची बिर्याणी तुम्ही करून पहा, एकदम छान होते, चवीला देखील एकदम छान लागते. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊयात. हे सगळं चिकनला लावून घ्यायचं आहे. चिकनला लावून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटं चिकन आपल्याला असंच मॅग्नेशियन करून त्याला ठेवून द्यायचं आहे, मुरवत ठेवून द्यायचं आहे. तर असंच आपण त्याला ठेवून देऊया. तर मंडळी इथं रश्श्याला देखील उकळी आलेला आहे. तर आता आपला रस्सा देखील झालेला आहे. तर आता आपण बिर्याणी करून घेऊयात. तर रस्सा आपण एका साईडला ठेवूयात आणि गॅसवर ठेवूयात कुकर आणि आता आपण बिर्याणी करून घेऊयात. बिर्याणीसाठी मी गरम मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. तर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि तेल मी 3 ते 4 चमचे तेल इथं मी घेतलेलं आहे. तर थोडासा लाईटीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे उजेड कमी पडत आहे. तर
थोडंसं समजून घ्या. आणि त्याच्यानंतर आता कांदा भाजत आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो टाकायचा आहे. तर गरम मसाल्यामध्ये इथे मी घेतलेला आहे 4-5 लवंग घेतलेले आहे, काळी मिरी घेतलेली आहे, एक दालचिनी आणि तमालपत्र घेतलेलं आहे. तर याची फोडणी आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर कांदा आपला भाजत आलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जे चिकनला मसाला लावून ठेवलेला होता तर ते चिकन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे कांदा आणि टॅमॅटो आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. तर आता इथे आपण जे चिकनला मसाला लावलेला होता तर ते आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे. परत तिला लागलं कशाला. तर इथे मी बिर्याणीसाठी कोलम तांदूळ घेतलेला आहे. तर तुमच्या घरामध्ये जो अवेलेबल असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. तर इथं आता चिकन देखील आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. थोडंसं आपण मसाल्याला तेल सुटेल असं भाजून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतलेला आहे स्वच्छ तो टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण 1-1.5 तांब्या पाणी ओतणार आहोत. आपलं चिकन कोल्हापुरीचं ताट तयार झालेलं आहे. आणि मी मम्मीला टेस्ट करण्यासाठी देणार होते पण ती म्हणली की ती कॅमेऱ्यासमोर समोर कम्फर्टेबल नाही. तर अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही करून नक्की बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झालेली आहे. तर अशा पद्धतीने रेसिपी करून आपल्या बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा आणि कमेंट करायला विसरू नका.